रत्नागिरीत बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या वर्षपूर्ती निमित्त येथील प्रांगणात उदय सामंत फाउंडेशन तर्फे 4 बायोस्कोप दुर्बिणी लावून नागरिकांना चंद्र, ज्युपिटर तसेच आकाशातील ताऱ्यांचे दर्शन घडवण्यात आले। यावेळी एका विशेष शो मध्ये डायनासॉरचे विश्व, अपोलो यानाचं उड्डाण आणि सूर्यमाला दाखवण्यात आले। तारांगणाच्या प्रांगणात विविध ग्रह ताऱ्यांचे नकाशाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। बायोस्कोप दुर्बिणीतून आकाशातील ग्रह पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मैडम मैडम कशाला मैडम नमस्कार। आपल्या हिंदू हृदय सम्राट मी अनिरुद्ध अरोंदेकर। मी रत्नागिरी तारांगणामध्ये क्युरेटर अँड ॲस्ट्रोफिजिस्ट आहे। आपल्या तारांगणामध्ये काही 3D शोज आहेत, काही 2D शोज आहेत। उदाहरणार्थ डॉन ऑफ द स्पेस एज हा पहिल्या उपग्रहाच्या लॉन्चपासून ते मंगळावरती रोवर पाठवण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे हे दाखवलेलं आहे। त्यानंतर बायोग्राफी ऑफ द युनिवर्स हा एक शो आहे, ज्यामध्ये आपण विश्वाच्या निर्मितीपासून म्हणजे बिग बँग किंवा महास्फोट सिद्धांतापासून विश्व कसं निर्माण होत गेलं, त्याचा कसा विकास होत गेला आणि आत्ताच्या स्थितीपर्यंत विश्व कसं पोहोचलं ही माहिती आपण देतो। त्याशिवाय लहान मुलांसाठी एक डायनासॉर्सबद्दलची माहिती आहे। डायनासॉर्स कोणत्या प्रकारचे होते, त्यांचं पुढे काय झालं, ते का नष्ट झाले ही माहिती आपण त्या शोद्वारे दिली जाते। अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटीज आपल्या तारांगणाद्वारे रत्नागिरीत आयोजित केल्या जातात। तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, त्यांचं निरसन आम्ही करू शकू आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरीच्या नागरिकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आहे। त्यास वेग मिळेल आणि त्यात वाढ होईल। ठीक आहे।